पारोळाचा विलास चौधरी झळकणार मास्टर बिग मराठी चित्रपटात। सर्वसामान्य कुटुंबातील विलास राजेंद्र चौधरी हा कलाकार लवकरच प्रदर्शित होणाऱ्या मास्तर साल 1952च्या संघर्ष या मराठी चित्रपटात झळकणार आहे। पाणी टंचाई व तत्कालीन सामाजिक विषयावर या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे, असे त्याने सांगितले। मागील 5 वर्षात अनेक तरुण या क्षेत्राकडे वळली आहेत। राजेंद्र चौधरी हा गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, नाट्यछटा सादर करून कलोपासना करीत आहेत। पारोळा येथील दिग्दर्शक महेशजी थोरात व PM देवरे निर्मिती मास्तर या चित्रपटात शंकरी व्यक्तिरेख विलास चौधरी साकारित आहेत। चित्रपटाचे चित्रीकरण पारोळा व धुळे रस्त्यावरील सबगव्हाण येथे झाले आहे। चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल, त्यासाठी प्रमोशन सुरू आहे। चिरंजीव विलास हा पारोळा येथील व्यापारी राजेंद्र जुलाल चौधरी यांचा मुलगा आहे। मला मास्तर चित्रपटामध्ये संधी जी काही मिळाली असेल ती म्हणजे माझा मित्र जो आहे शुभम शिंपी त्याच्यामुळे मिळालेली आहे। सांगण्याचा अर्थ असा म्हणजे की लहानपणापासूनच मी TV बघायचो, म्हणजे सगळेच बघतात, तर असं वाटायचं कुठे मनात की आपण पण या छोट्या पडद्यावर किंवा मोठ्या पडद्यावर दिसायला पाहिजे। मग मी विचार केला की आपण पण काहीतरी मेहनत करायला पाहिजे वगैरे। तर मी असा एके दिवशी घरी बसलेलो होतो, तर माझा मित्र शुभम शिंपीचा मला कॉल आला। तर त्याचा कॉल असा आला मला की तुला मराठी चित्रपटची स्क्रिप्ट टायपिंग करायची, हल्ली मला टायपिंग वगैरे व्यवस्थित जमते। तर मी गेलो त्याच्याकडे, तर तो मला डायरेक्टली म्हणजे पारोळ्याचे जे दिग्दर्शक आहेत जे आता हल्ली मुंबईला राहतात, महेश थोरात सर, तर त्यांच्याकडे गेलो मी। तर त्यांनी मला स्क्रिप्ट टायपिंग करायला लावली। मग म्हटलं, माझ्या मनात खंत होती की मला या चित्रपटात काम करायला मिळेल का। मग मी शिवमला हळूच विचारलं की तू सांग ना दिग्दर्शकांना की मला पण एक संधी द्या चित्रपटामध्ये। तर मग त्याला सांगितलं मी, मग तो मला बोलला की मी तुला उद्या सांगतो। मग मी एकदम तो दिवस म्हणजे एकदम वेगळाच होता माझ्यासाठी। रात्रभर मला झोप लागलेली नव्हती की मला चित्रपटात काम करायला मिळेल का नाही। तर सकाळी उठून त्याचा मला सकाळी 8 वाजता कॉल आला व तो मला म्हणाला की तुला चित्रपटात काम करायचं आहे। मग माझ्याकडनं महेश दादांनी म्हणजेच महेश सरांनी त्यांच्या धुळे इथे इन्स्टिट्यूट आहे, मातोश्री इन्स्टिट्यूट, तिथे त्यांनी मला 10-15 दिवस बोलून तिथे त्यांनी पूर्णपणे प्रॅक्टिस करून घेतली व माझ्याकडनं त्यांनी मास्तर या चित्रपटामध्ये शंकर या नावाची व्यक्तिरेखा साकारून घेतली व ती अतिशय उत्कृष्टपणे साकारून घेतली। पिक्चर अजून रिलीज व्हायचा बाकी आहे, तरी मला पारोळा जळगाव वगैरे म्हणजे इतकी पसंती मिळते।